नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं झिरो अवरमध्ये स्वागत. एक पत्रकार असतो, त्याला कोणत्या विषयावरती भाष्य करण्याचा अधिकार असतो, सध्या तरी असतो. पण मात्र काही राजकीय प्रवक्ते असे असू शकतात की जे कोणत्या विषयावर बोलू शकतात. वस्तुतः असा संकेत आहे की तुम्ही राजकीय पक्षाचे प्रवक्ते असाल तर दुसऱ्या राजकीय पक्षाच्या नेमणुकांच्या बाबतीत, नियुक्तीच्या बाबतीत, अंतर्गत मामल्यांच्या बाबतीमध्ये भाष्य करणं टाळावं, जोपर्यंत तुमचा काही संबंध आला नसेल. म्हणजे समजा समोरच्याकडून तुमच्या पक्षावरती काही आरोप प्रत्यारोप झाले असतील आणि म्हणून त्याला उत्तर देण्यासाठी तुम्ही बोलला असाल तर हरकत नाही. मात्र असा काही विषय नसताना असं भाष्य करणं हा अगोचरपणा म्हणून समजला जातो, असं टाळलं जातं. पण मी मगाशीच म्हणालो तसं तुम्ही कोण आहात त्यावरती ते अवलंबून आहेत. म्हणजे उदाहरणार्थ संजय राऊत हे जर का पत्रकार म्हणून एखाद्या पक्षाच्या बाबतीत बोलत असतील तर सगळ्याच्या बाबतीतला तो अधिकार आहे. जे न देखे रवी ते देखे कवी, ते खरं तर पत्रकाराला लागू आहे. पत्रकार ते सगळं बघू शकतो आणि बोलू शकतो. पण जर का संजय राऊत, खासदार संजय राऊत शिवसेनेचे वरिष्ठ नेते म्हणून विचार करत असतील तर भाजपच्या काही अंतर्गत बाबतीत त्यांनी बोलणं हे मोठ्या चर्चेला आमंत्रण देणारं, वादाला आमंत्रण देणारं आणि त्यांच्यावर टीका व्हायला कारणीभूत ठरलेलं आहे. त्याला निमित्त ठरलेलं आहे त्यांचं ताजं विधान. वस्तुतः त्यांनी अनेक विधानं केली आहेत, पण त्याचा सार असा की भाजपमध्ये सत्तांतर होणार आहे, अंतर्गत सत्तांतर होणार आहे आणि मोदींच्या जागी येणारे देवेंद्र फडणवीस असं त्यांनी सूचित केलेलं आहे. हा निर्णय संघ घेणार आहे, त्याला निमित्त ठरणार आहे मोदी यांनी वयाची 75 पूर्ण करणं आणि राऊतांना जो काही नियम माहिती आहे संघातला भाजपचा, त्यानुसार 75च्या नंतर त्या पदावरती तुम्हाला राहता येत नाही. आता या बाबतीत मुळात भाजपकडनं काय स्पष्टीकरण आलंय, मुळात संजय राऊत काय म्हणाले होते ते आपण पहिल्यांदा पाहूया. कोण काय म्हटलंय ते स्पष्टपणे ऐकूया आणि त्यानंतर चर्चेला झिरो अवरच्या सुरुवात करूया. पाहूया संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस. फकीर आदमी है, झोला लेकर आया था, अब झोला भरकर जाएगा. झोला बहुत भरा है उनका. पण तुम्हाला काय वाटतं की मोदींचे वारसदार कोण असतील? मोदींचे वारसदार कोण असतील? ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतंय या क्षणी. मोठ्या प्रमाणात रस्सीखेच बघायला मिळेल. म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही. तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत. संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल. 17 सप्टेंबरला नरेंद्र मोदी 75 वर्ष पूर्ण करतायत आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतंय. हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाही आहे. त्यांनी किती बोलू द्या. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाप जिवंत असताना काय वारसदार ठरवला जात नाही, मोगली संस्कृती आहे. कोण बाप? कोणाचा बाप? कोणाचा बाप? देशाला बाप नाही आहे. या देशाला बाप नाही आहे. मोदी हे पंतप्रधान आहेत. ही एक तात्पुरती व्यवस्था असते. आणि मी म्हणालो की राम आणि कृष्णसुद्धा आले आणि गेले त्यांचं अवतार कार्य संपल्यावर. नरेंद्र मोदींचं सुद्धा अवतार कार्य संपलेलं आहे, त्यांना निघून जावं लागेल. मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही. मोदीजी आमचे नेते आहेत. अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत. आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे. त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही. आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात. त्यामुळे आत्ता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचे वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही. आणि जोपर्यंत माझा विषय आहे, माझा त्याच्याशी संबंधही नाही. आता देवेंद्र फडणवीसांनी असं स्पष्टीकरण दिलं असलं तरी ज्या प्रकारे जवळपास 10 वर्षानंतर नागपूरला संघस्थानी नरेंद्र मोदी येतात त्याच्यात काही अर्थ आहे का? ते एक प्रकारे त्यांना सूचन करण्याचा प्रयत्न होता का संघाकडून? हाही प्रश्न आहे की आता तुमचं टेन्युअर, तुमचा कालखंड, कार्यकाल आता तुमचा पूर्ण होत आलेला आहे, आता पुढचा विचार करायला हवा, असं सूचन त्यामागे होतं का? हाही चर्चेचा मुद्दा आहे. तर आपण याबद्दलचा पहिल्यांदा प्रश्न पाहूया जो आम्ही तुमच्यासाठी ठेवलेला आहे. प्रेक्षकांनी ज्यावर उत्तर द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. माझाचा आजचा प्रश्न पाहूया आणि त्यानंतर आपल्या मान्यवरांकडे वळूया चर्चा करण्यासाठी. आजचा प्रश्न आहे, मोदींचे वारसदार म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करून ठाकरे गट त्यांच्यासाठी अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय का? कारण स्पष्ट आहे भाजपमध्ये मोदींच्या समोर जर का कोणी नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न करत असेल, नावं पुढे करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अडचणीचं ठरेल
त्या व्यक्तीची पंकजा मुंडे तर होणार नाही ना, तो करण्याचा तर प्रयत्न नाही ना, असे अनेक मुद्दे आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आमच्या एक्स, यूट्यूब, फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर जाऊन देऊ शकता. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत, गेस्ट सेंटरकडे मी चाललोय. आपल्यासोबत आहेत अतुल भातखळकर, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीतले एक महत्त्वाचे सदस्य आणि नेते, भाजपचे आमदार आणि वरिष्ठ नेते. याशिवाय विराज आपल्यासोबत आहेत, विराज पाचपोर, विराग पाचपोर हे राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे पदाधिकारी आहेत. विराग पाचपोर, तुमचंही स्वागत आहे. आणि त्यानंतर आपल्यासोबत अन्यही काही मान्यवर असणार आहे चर्चेमध्ये. सुरुवातीला मी अतुल भातखळकरांकडे जातो. भातखळकरजी, संघाच्या बंद दाराआडची चर्चा संजय राऊतांना कशी कळली आणि संजय राऊत जे सूचित करू पाहताय त्याकडे आपण कसं पाहताय? हॅलो, हा बोला भातखळकरजी, बोला, आम्हाला ऐकायला येत आहे. हा, नाही, मध्ये आपला आवाज मला ऐकू नाही आला. हो पण पहिला मुद्दा असा आहे हो की जो वास्तविकात शब्द वापरला, अगोचरपणा, त्याच्याबरोबर त्याला समन्वयक आजकाल संजय राऊत आहेत. बरं. आपण मी फार 2029च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान पदाचे म्हणून आमचे नेते नरेंद्र मोदीजी असतील. आणि मी हेही सांगतो की 2029च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता प्रणित लोकशाही राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही प्रचंड बहुमताने निवडून येऊन पुन्हा एकदा मोदीजी या देशाचे पंतप्रधान बनणार आहेत. बरं. आता डॉक्टर त्यांना त्या ठिकाणी माधव नेत्रालयाच्या भूमिपूजनाकरता बोलवलं होतं आणि मागित गेलेले आहेत. आणि याचा संबंध हा त्यांच्या रिटायरमेंटशी वर जोडणं हा शुद्ध आचरटपणा आहे. आणि अशा पद्धतीची बाष्कळ विधानं करायची आणि आपण चर्चेत राहायचं, एवढा एकच संजय राऊतांचा उद्योग असतो. तिसरा मुद्दा, अतुल भातखळकरांशी संपर्क आपला तुटतोय, ते आता गाडीमध्ये आहे, त्यांच्याकडे आपण जाऊयात. आपण तुर्तास जाऊयात विराग पाचपोर यांच्याकडे, जे राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे पदाधिकारी आहेत. विरागजी, आपण या सभांना, कार्यक्रमांना सुद्धा उपस्थित होता नागपूरमध्ये. जे काही चाललेलं आहे त्याचं सूचन, संजय राऊतांचं म्हणणं जर का मान्य करायचं म्हटलं तर ते अशा दिशेने आहे की हे एक प्रकारे सूचन आहे मोदींना की आता आपला परतीचा मार्ग सुरू झालेला आहे, आता सूत्र दुसऱ्यांना सोपवा. म्हणजे कोण? तर कारण संजय राऊतांचं म्हणणं ऐकायचं म्हटलं तर महाराष्ट्रातली व्यक्ती म्हणजे कोण? देवेंद्र फडणवीस हे जवळपास ओपन सिक्रेट आहे. तर आपलं काय म्हणणं आहे या बाबतीत? महाभारतामध्ये एक संजय नावाचं कॅरेक्टर होऊन गेलं. ते धृतराष्ट्राला महाभारताच्या त्या कुरुक्षेत्रावरती युद्धावर काय चाललेलं आहे हे तिथे बसून दिव्य दृष्टीने पाहून त्यांना सांगत असे. मला वाटतं आजच्या काळामध्ये संजय राऊत हे असं एक कॅरेक्टर आहे की ज्याला कुठेही काही दिसू शकतं, अशी दिव्यदृष्टी त्यांना लाभलेली असावी. त्यामुळे त्यांना बंद दाराआड काय चाललंय, मोदी कशासाठी आलंय, भागवतांनी काय म्हटलंय, हे सगळं त्यांना कळून चुकलं, त्यांना दिसलं. हा एक मोठा गमतीचा विषय आहे. मोदी इथे आले होते ते माधव नेत्रालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी आले होते. सरसंघचालक त्यावेळेला नागपुरात होते, त्यामुळे तेही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मोदीजी इथे आल्यानंतर वर्षप्रतिपदा होती. वर्षप्रतिपदा हा संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या समाधीचं दर्शन करून पुष्प वाहण्यासाठी, पुष्पार्चन करण्यासाठी ते तिथे गेले आणि तिथून मग दीक्षाभूमीला गेले आणि मग माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमाला गेले. असा सगळा त्यांचा कार्यक्रम होता. याच्यात कुठेही चर्चा बंद दाराआड झाली असं आम्हाला तरी माहिती नाही आहे. संजय राऊतांना कसं काय कळलं हे माहिती नाही. बरं. त्यांचं जे एकूण दिव्य चक्षु आहेत ते फार पॉवरफुल आहेत असं म्हटलं पाहिजे. आणि त्याहीपेक्षा गमतीदार भाग असा की संजय राऊत काय बोलले या विधानावरती आपण सार्वजनिक चर्चा घेतोय जी निरर्थक आहे.
जे असं कुठल्याही प्रकारचं असं काही होणार नाही, हा आणखीन एक मजेशीर भाग आहे. त्यामुळे वेळ आणि त्या वेळेचा सदुपयोग या दोन्ही दृष्टीने अशा प्रकारच्या राजकीय नेत्यांचे जे स्टेटमेंट्स येतात, वक्तव्य येतात, त्या वक्तव्यांचा विचार गांभीर्याने करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतंय. विरागजी, यावर गांभीर्यानं चर्चा करण्याची गरज यासाठी मी तुम्हाला 2 कारणं सांगतो. हा पहिला भाग नाहीये, पहिल्यांदा असं घडलेलं नाही की संजय राऊत असं काही बोलतायत. यापूर्वी आताच्या निवडणुकींपूर्वी 2024च्या दिल्ली निवडणुकांपूर्वी, 25च्या दिल्ली निवडणुकांपूर्वी केजरीवालांनी हेच म्हटलं होतं की दिल्लीकरांनो तुम्ही कोणावर विश्वास ठेवताय, ही व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी या पदावर नंतर राहणार नाहीत, कारण बदलणार आहेत 75 वय पूर्ण केल्यामुळे. हाच संदर्भ पुन्हा येतोय संजय राऊतांच्या बोलण्यामध्ये. त्याला संदर्भ असा दिसतोय की 10 वर्षानंतर मोदींचं नागपूरमध्ये येणं, संघस्थानी मला प्रामुख्यानं नागपूर म्हणायचं आहे, म्हणजे जे बॅशन आहे, जो संघाचा बालेकिल्ला आहे तिथे येणं, या सगळ्यांची गोळाबेरीज ते पत्रकार म्हणून बघतायत, ज्याची मी सुरुवातच म्हणालो होतो की पत्रकार कशावरही भाष्य करू शकतो. आणि त्यावर देवेंद्र फडणवीस उत्तर सुद्धा देत आहेत. त्यामुळे तुम्ही कॉग्निजन्स घेतलेला आहे, भाजपनं त्याची दखल घेतलेली आहे. पुन्हा एकदा भातखळकरांकडे जातो. भातखळकरजी, तो जो 75चा मुद्दा एकदा अधिकृतरित्या कळू द्या. भाजपमध्ये एखाद्या पदावर असण्याचा निकष 75 पूर्ण केलेली असणं नसणं असं खरंच आहे का, भातखळकरजी? आवाज येतो? भातखळकरांशी आपला संपर्क तुटतोय, आपण त्यांच्याकडे जाऊयात. दरम्यान सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. सुषमाजी, आता भाजपची मंडळी आहेत, भाजप आहेत आणि संघाच्या एका संस्थेतले पदाधिकारी सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जी गोष्ट बंद दाराआडची असेल ती या संजय राऊतांना कळली कशी, आणि ज्याचा कशाचाच कुठे चर्चा नाही त्याबद्दल संजय राऊत बोलतायत का? काय म्हणाल आपण? नाही, मी थोडस ऐकलं ते बोलणं, मला चांगलं वाटलं की महाभारतातला संजय अत्यंत दूरदृष्टीचा होता आणि त्या न्यायाने जेव्हा ते राऊत साहेबांकडे बघतात तेव्हा आनंद आहे की किमान ते हे मान्य करतात की ती दूरदृष्टी संजय राऊत साहेबांकडे आहे. कदाचित इतकंही भाजपवाल्यांनी हलक्यात घ्यायचं कारण नाहीये, कारण मागच्या वेळच्या सरकारच्या शिल्पकारांमधलं एक अग्रेसर नाव हे राऊत साहेब होतं. दुसरं असं की ज्या लोकांनी प्रचार करतानाच केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र असं म्हणत प्रचार केला होता, बरं, याचा स्पष्ट अर्थ केंद्रातले नरेंद्र ते राज्यातले देवेंद्र किंवा नरेंद्र नंतर देवेंद्र असं त्यांच्या बोलण्यात स्वतःहून येत होतं. हा दुसरा भाग आहे. तिसरं असं की आम्ही राऊत साहेबांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही असं म्हणणारे लोक एकदाच सगळे पेटून उठले आणि सगळी स्पष्टीकरण द्यायला लागली. खरं तर सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते, पण इतके घाबरून, इतके असे हडबडून जाऊन ते स्पष्टीकरण का देत आहेत? माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं स्पष्टीकरण हे फडणवीसांचं आहे. जेव्हा ते काल म्हणाले की हे बघा, वडील हयात असताना मुलाच्या वारशाची चर्चा करायची नसते, वडील हयात असताना मुलाच्या वारशाची चर्चा करायची नसते असं ज्या अर्थी ते म्हणतात, याचा स्पष्ट अर्थ की आपण म्हणजे राजकीय फादर किंवा राजकीय पितृत्व म्हणून आपण मोदींना मान्य केलेलं आहे किंवा मोदींनी त्यांचा वारसदार म्हणून मला मान्य केलेला आहे, याचा एका अर्थाने मुख कबुली जबाबच ते देतात. कारण लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे जास्त महत्वाचं असतं. मला असं वाटतं की फडणवीसांनी स्वतः ते उत्तर दिलंय की ठीक आहे, तुम्ही आता घाई करू नका, चर्चा करू नका, मी आहे वारसदार, पण लगेच चर्चा करू नका. अच्छा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी की ज्या काही पद्धतीने अमित शहा इथे आल्यानंतर बोलतात आणि मोदी इथे आल्यानंतर बोलतात, या दोघांच्या भाषेमध्ये फरक पडलाय हे नक्कीच. बरं, किंबहुना मोदींच्या भाषेची री ओढताना देवेंद्रजी आणि राज्यातले नेते दिसतात, मात्र अमित शहांच्या भाषणाची री ओढताना मात्र 2-3च लोक दिसतात. इथे राज्यात सुद्धा एक फ्रिक्शन दिसतं आपल्याला. शहांची लॉबी वेगळी आहे का आणि मोदींची लॉबी वेगळी आहे का, इतकं ते चित्र स्पष्टपणे दिसतं. बिहारच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर उद्या कदाचित नितीश कुमार यांच्या ऐवजी चिराग पासवानांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जर अमित शहांनी प्रमोट करायचा प्रयत्न केला तर यावरून सुद्धा केंद्रातल्या सरकारमध्ये मोठी गडबड होऊ शकते. अशा वेळेला तो चेहरा कोणता असावा? प्रसन्नाजी, मी माझं बोलणं कन्क्लूड करताना हे फार गांभीर्याने आणि जबाबदारीने नोंदवलं पाहिजे
की संजय राऊत साहेबांनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. ते फक्त इतकंच म्हणाले की केंद्रातल्या नरेंद्र मोदींची गादी चालवण्याचा जो वारसदार असेल तो महाराष्ट्रातला असू शकतो. आणि लगेचच पडत्या फळाची आज्ञा म्हणून देवेंद्रजी बोलते झाले. देवेंद्रजी इतक्या सहजासहजी बोलत नाहीत. माझा देवेंद्रजींच्या बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास आहे. देवेंद्रजींना उलट मनातून ते हरखून गेलेत, ते सुखावून गेलेत. उलट त्यांचं एक मोठं काम राऊत साहेबांनी सोपं केलंय. त्यांचं अवघडलेपण, त्यांचा संकोच दूर करण्याचा प्रयत्न केलाय. या अर्थाने देवेंद्रजींनी आणि त्यांच्या सगळ्या लॉबीने राऊत साहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. बरं, मला सुषमाजी तुम्ही आमच्यासोबत राहाच. मगाशी अतुल भातखळकर गाडीत असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क सारखा तुटत होता. अतुल भातखळकरजी, शिवसेनेने बऱ्यापैकी स्पष्टपणे भूमिका आता मांडलेली आहे. सुषमा अंधारे यांनी याबाबतीत आपली भूमिका मांडलेली आहे. काही डॉट्स कनेक्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मी पुन्हा सांगतो, पत्रकार म्हणून बघितलं तर या गोष्टी जुळवता येतात तुम्हाला की या गोष्टी कशा दिशेने जात आहेत. हे तुम्हीही मान्य कराल की असं तर चर्चा आज देखील, आणि ते फडणवीसांना म्हटलं गेलेलं आहे की फडणवीस केंद्रात जाणार आहेत का, फायनान्स मिनिस्टर ते होणार आहेत अशी चर्चा आहे का 2029च्या पूर्वी अनेकदा विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे फडणवीस केंद्रात जाणार हे तर कोणीच नाकारत नव्हतं. आता त्याला राऊतांनी फोडणी दिली आहे पीएम पोस्टची, पंतप्रधान होण्याची. तर याबाबतीत काय म्हणाल? नाही, पहिला मुद्दा असा आहे की संजय राऊत काही पत्रकार नाहीये. ते एका राजकीय पक्षाच्या मुखपत्राचे परमनंट कार्यकारी संपादक आहेत. कळलं की नाही? ते मुखपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. त्यांच्या नशिबात संपादक होण्याचं पण भाग्य नाही. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांना संपादक नाही केलं. त्यामुळे संजय राऊतांना तुम्ही एवढं गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही. मुळात उद्धव ठाकरेच त्यांना गांभीर्याने घेत नाहीत, अजित पवारही घेत नाही, शरद पवारही घेत नाहीत. आणि त्याच्यामुळे संजय राऊतांना कोणीही गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही. भारतीय जनता पार्टी ही एक स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. आमच्या पक्षामध्ये सामूहिक नेतृत्व असतं. चर्चा करून मी त्या ठिकाणी सर्व निर्णय करत असतो. आणि त्याच्यामुळे संजय राऊत काय म्हणतायत याला आम्ही काहीही किंमत द्यायचं काही कारण नाहीये. शेवटी मीडिया कोणी काही बोलल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया विचारते, तर आम्हाला त्याला उत्तर देणं आवश्यकच असतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही 1900 आधी हेही म्हणत होतात की तुम्ही स्वतःच बोललात की देवेंद्रजी दिल्लीत जाणार आहेत, ते तर मुख्यमंत्री म्हणून इथेच आहेत. आणि त्याच्यामुळे वृत्तपत्राच्या बातम्यांवर आम्ही काही चर्चा करायला बांधील अजिबात नाही, आम्ही करत पण नाही. भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आहे. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं 2029च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचं आमचे नेते नरेंद्र मोदीजीच असतील. आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने निवडून येईल आणि माननीय मोदीजी पंतप्रधान होतील. बरं, मला भातखळकरजी मगाशी माझा प्रश्न अर्धवट राहिला कारण आपला संपर्क तुटला म्हणून. माझा प्रश्न असा होता की जो एक दावा सारखा केला जातो, जो संजय राऊतांनी सुद्धा केला, की संघ भाजपमध्ये अशी एक अघोषित नियमावली आहे की वयाच्या 75 नंतर एखाद्या विशिष्ट पदावरती भाजपतली व्यक्ती असेल, मग ती संघटनेतली असो किंवा शासन प्रशासनातली असो, त्या पदावरती ती राहणार नाही. एक व्यक्ती एक पद आणि एक व्यक्ती 75 पर्यंतच एक पद, असा काही खरंच नियम आहे भाजपमध्ये? एकदाचा होऊन जाऊ दे, एकदा स्पष्ट तरी सांगा आम्हाला. भारतीय जनता ही घटनेवर पक्षाच्या त्याच्या आधारावर चालते. अच्छा, त्याची घटना आपल्याला उपलब्ध आहे, आत्ताही ती नेटवर आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये असा कुठलाही नियम असायचं कुठलंही कारण नाही. एक, तुम्ही जे सातत्याने मांडताय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी एकत्र बसून काही निर्णय प्रक्रिया असते, हे काही वस्तुस्थितीला धरून नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमची मातृ संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आम्ही वैचारिक नैतिक प्रेरणा घेत असतो. आणि देशाचे पंतप्रधान स्वतःच केवळ संघ स्वयंसेवक नाहीये, तर ते संघाचे प्रचारक त्यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ व्यतीत केलेला आहे. आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक संघटना आहे, भारतीय जनता पार्टी संघटना आहे. आमचे निर्णय आम्ही आमच्या कार्यपद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी करत असतो. त्याच्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा नागपूरला हे निर्णय होणार हे जे काही म्हटलं जातं हे पूर्णपणे वस्तुस्थितीला सोडून आहे. बरं, मी आपल्यासोबत आता
ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक सुद्धा आहेत. नागपूरमध्ये त्यांनी अनेक वर्ष विदर्भ सगळा कव्हर केलेल्या ब्युरो चीफ म्हणून सुद्धा, आणि या सगळ्या घडामोडीशी त्या जवळून परिचित आहे. विशेषतः जेव्हा 2014चं सत्तांतर होत होतं तेव्हा नागपूर आणि संघामध्ये काय चालवतं याचं अनेकदा त्यांनी रिपोर्टिंग सुद्धा केलेलं. सरिता, मला तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे, अधिकृतरित्या हे खरं आहे की संघ भाजपच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाही, फक्त वार्षिक एक बैठक होते ज्याला संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजप अशा सगळ्यांना जवळ घेऊन बसतो आणि ती वर्षातून एकदा बैठक होते. पण हेही खरं आहे की निवडणुकीच्या आसपास देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचे नेते संघाच्या मुख्य प्रमुखांना भेटायला जात असतात नागपूरला, त्यामुळे ते संबंध नाहीच राजकीय संबंध असाही भाग नाही आहे. अनेकदा तर भाष्य सुद्धा केलेलं आहे सरसंघचालकांनी. त्यामुळे आम्हाला हे सांगा की हे नेमके संबंध असतात कसे? असा हस्तक्षेप खरंच संघाच्या मनात आहे केंद्राच्या पातळीला बदलाचं? मला वाटतं प्रसन्न, याचं उत्तरच मुळात संघ परिवार हा शब्द जो आपण वापरतो किंवा ज्याला आता विचार परिवार सुद्धा म्हटल्या जातो, तर शेवटी हा एक परिवार आहे, एका विचारानं बांधलेला एक परिवार आहे. आणि त्यामुळे यातील संघटना म्हटलं तर स्वतंत्र आहे, म्हटलं तर एकमेकांशी बांधलेल्या सुद्धा आहे. आणि परिवार हाच शब्द त्यातनं अनेक गोष्टी सांगून जातो. आपण परिवार हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा ज्या पद्धतीनं परिवाराचा एक कुठंतरी, आता अजेंडा हा शब्द आपण परिवाराला वापरत नाही, पण मुळात काही विषय असतात, एक संस्कृती असते, एक जगण्याची पद्धत असते. हे जसं परिवारात समान असतं, त्याच पद्धतीने एका सामाजिक राजकीय स्तरावर सुद्धा संघ परिवारातील या संघटनांचं मूळ खरं तर समान असतं. आता त्यात आत्ता अतुल भातखळकरांनी सांगितलं जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते हे आहे की एकंदरीतच मोदीजी जे आहेत ते फक्त पंतप्रधान नाही, भाजपचे नेते नाहीत, तर ते संघातून आलेले प्रचारक आहेत. आता खरं तर मला म्हणजे एक विषय नक्की इथं मांडावा असं वाटतो की आपण सुषमाताई जेव्हा बोलत होत्या त्या नेहमीच हसतमुख असतात, पण आजचं त्यांचं हास्य जर आपण थोडंसं बघितलं प्रसन्न तर ते मिश्किल होतं. आणि मला वाटतं त्या सहमत असतील माझ्या या म्हणण्याला. कारण एकंदरीत खरं तर संजय राऊतांना हे कळलं का, नाही कळलं का, कसं कळलं वगैरे ह्यापेक्षा संजय राऊतांनी किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काय साध्य करण्याचा प्रयत्न केलाय अशा पद्धतीची चर्चा सातत्यानं रोज घडवून आणणे. तर मला वाटतं इथं टार्गेट त्यांचे मोदी नाही, तर टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे. कारण आपल्याला माहिती आहे की अनेक पक्षांमध्ये आणि त्यात भारतीय जनता पक्ष हा अग्रणी आहे की इथे अशा पद्धतीचे जर तुमची चर्चा नावाची सुरू झाली तर ती व्यक्ती अडचणीत होते. जे होणार असतं ते सुद्धा होत नाही. आणि कुठेतरी अशा पद्धतीचा एक बेस किंवा फाउंडेशन बांधून कुठेतरी नेत्याचीच महत्वाकांक्षा आहे असं दाखवून हा एक, मी तर म्हणीन हा एक महाराष्ट्राच्या राजकारणातला एक गनिमी कावा खरं तर ह्याला म्हटलं पाहिजे. मात्र ही चर्चा भाजपातून नाही शिवसेनेनं सुरू केल्यामुळे असं म्हटलं पाहिजे. बरं, मी सरिताजी, मी याबद्दल पुन्हा एकदा सुषमा अंधारेंकडे जातो. सुषमाजी, हा पण मुद्दा आहे की संजय राऊतांनी असं विधान करून शेवटी असं आहे की देशाच्या पातळीला चर्चा काय सुरू झाली की महाराष्ट्रामध्ये काही वेगळं नाव पुढे येतंय का, महाराष्ट्रातून नाव पुढे येतंय का दिल्लीसाठीचं, म्हणजे आ रहे देवेंद्र फडणवीस, आपकी बारी देवेंद्र फडणवीस, असं काही सुरू होत आहे का? माझा तुम्हाला प्रश्न आहे, असं विधान करून, असं सूचन करून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांची अडचण वाढवण्याचा प्रयत्न केलाय? हा काही वेगळाच गनिमी कावा आहे जसं आता सरिता म्हणाल्या? सरिताताईंचा अनुभव मोठा आहे. मात्र ताई, आम्ही खरंच काही मिश्किल वगैरे हसणं असं नाही. एक गोष्ट आपण समजून घ्या. भाजप प्रवक्ते जेव्हा सांगतात ना की आम्ही राऊतांना अजिबात गांभीर्यानं घेत नाही, तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं पाहिजे की अरे तुमच्या बोलण्याने काय होतंय. इथे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असणारे देवेंद्रजी घाईघाईने व्यक्त होत आहेत. त्यांना घाईघाईने व्यक्त व्हावं असं वाटतंय आणि त्यांनी व्यक्त झाल्यावर 5-6 जण धडाधड आपापले बाईट करून रेकॉर्ड करून लगेच टीव्ही चॅनल्सला पाठवतायत. याच्यातच राऊत साहेबांना किती गांभीर्यानं घेतलं जातं याचं उत्तर मिळतंय. एक. दुसरं असं की आपण आपल्या वृत्त निवेदनामध्ये आणि भाजप प्रवक्त्याने पण बोलताना असं सांगितलं की योगाने सरसंघ संचालक नागपुरात होते म्हणून ते कार्यक्रमात होते. प्रसन्नजी, हे कुणाला पटण्यासारखं आहे का? अहो, सरसंघ संचालकांची वेळ आणि त्यांचं मिनिट टू मिनिटचं नियोजन ठरलेलं असतं. ते असं हमारे खत में तुम्हारा सलाम करून कुणाच्याही कार्यक्रमाला वेळ आहे म्हणून आलो मनाला आणि गेलो उन्हाला असं होत नाही. तर ते रीतसर ठरलेलं असतं. म्हणजे कदाचित त्यांचं संघाबद्दलचं आणि सरसंघ संचालकांबद्दलचं हे विधान अत्यंत बेजबाबदार विधान आहे. हा दुसरा भाग.
तिसरं असं की मी पुन्हा असं म्हणते की खरंच देवेंद्रजींच्या टीमने राऊत साहेबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे बरं. की जे देवेंद्रजींच्या मनात आहे, जे त्यांच्या पोटात आहे, पण जे ओठावर ते आणू शकत नाही. मी त्याचे संदर्भ दिलेत आपल्याला की वर नरेंद्र खाली देवेंद्र ही लाईन जोडण्याचा जो प्रयत्न वारंवार केला जात होता, बरं. वारंवार प्रचार सभांमधून मांडलं जात होतं आणि ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेची जवळीक ही मोदींशी नाही तर ती अमित शहांशी आहे, अगदी त्याच वेळेला आज घडीला देवेंद्रजींना मात्र तारणहार फक्त आणि फक्त मोदी वाटतात. किंबहुना मोदीजींना सुद्धा अमित शहांच्या पेक्षा आता देवेंद्रजी म्हणजे अगदी योगी आदित्यपेक्षा सुद्धा हे फार जबाबदारीने सांगितलं पाहिजे की योगी आदित्यला महत्वाकांक्षा आहेत का पंतप्रधान पदाच्या, तर त्या निश्चितच आहेत. पण आज घडीला योगी आदित्य यांच्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने मोदी आणि वरिष्ठांशी जर कोणी जुळवून घेतलं असेल तर ते देवेंद्रजींनी जुळवून घेतलेलं आहे. त्यामुळे देवेंद्रजी निश्चित पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतात, किंबहुना तेच खरे वारसदार असू शकतात. आता राहिला प्रश्न शिवसेनेने चर्चा घडवून आणली आहे का, तर अजिबात नाही. अहो शिवसेनेने फक्त काय ते सत्य सांगायचं त्यांनी एवढं. पण सुषमाजी एक प्रश्न विचारतो ब्रेकवर जाण्यापूर्वी, कारण मला तो प्रश्न मिस नाही होऊ द्यायचा आहे, तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे. समजा या निमित्तानं तुमच्या म्हणण्याच्या निमित्तानं शिवसेनेच्या म्हणण्याच्या निमित्तानं खरंच फडणवीस पीएम होणार असतील, पंतप्रधान होणार असतील, तर भारताला प्राप्त होणारा पहिला मराठी म्हणजे महाराष्ट्र प्रदेशातून आलेला पंतप्रधान म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाठिंबा देईल देवेंद्र फडणवीसांना? निश्चितपणे त्यावेळेला शिवसेनेने गांभीर्याने विचार करायला हवा. कारण मी त्याला जोडूनच अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे की महाराष्ट्रातून वारसदार आहे असं म्हटल्यावर नितीन गडकरी साहेब अजिबात घाईघाईने व्यक्त होत नाहीत. गडकरी साहेब कुठलंही स्पष्टीकरण द्यायला पुढे येत नाहीत, पण टीम देवेंद्र आणि स्वतः देवेंद्रजी हे सगळे स्पष्टीकरण द्यायला पुढे येतात. याचाच अर्थ चोराच्या मनात फक्त चांदणं नाही तर अख्खं पोलीस स्टेशन चोराच्या मनात आहे, हे कृपया समजून घ्या. आणि राहिला प्रश्न मराठी माणूस पंतप्रधान होताना आमची भूमिका काय असेल, तर मला वाटतं की मराठी माणूस मुळात महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेणार आहे का, की मराठी माणूस महाराष्ट्रातला मात्र तो गुजरातची रखवालदारी करणार आहे का, याचा सुद्धा विचार करावा लागेल आणि त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल. एक छोटासा ब्रेक, इथे ब्रेक नंतर पुन्हा भेटतोय आपण. फार इंटरेस्टिंग अशा रोचक अशा वळणावर ही चर्चा आलेली आहे. आपल्यासोबत आता आहेत मृणालिनी नानिवडेकर, ज्या वरिष्ठ राजकीय पत्रकार आहेत सकाळ माध्यम समूहाच्या. मृणालिनीजी तुमचं सुद्धा स्वागत आहे. तुम्ही या घडामोडींकडे कसं पाहताय? खरंच अशी काही चर्चा सुरू आहे, म्हणजे जो सेन्स संजय राऊतांना येतोय तशा खरंच काही घटना घडतायत, घडामोडी? एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की मोदींना जरी मॅजिक फिगर गाठता आलेली नाही लोकसभेच्या निवडणुकीत, तरी मोदी हा एक अत्यंत मोठा ब्रँड आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोणता ब्रँड मोठा असतो आणि कोणत्या ब्रँडची किंमत काय हे निश्चितपणे कळतं. आता 75 वर्षाचं अतुल भातखळजी जे सांगतायत की भारतीय जनता पक्षाची घटना उपलब्ध आहे वगैरे सगळं मान्य आहे. मार्गदर्शक मंडळात 75 नंतर जायचं हा भारतीय जनता पक्षानेच केलेला नियम आहे. तो नियम करायचा त्यांना संपूर्ण अधिकार आहे. तरुणांच्या देशाला नवा नेता हवा असू शकतोच, पण मोदींसारखा एवढा लोकप्रिय नेता दुसरा कोणी आहे का, त्याला पर्याय म्हणून दुसरं कोणी नव्याने उभं राहू शकतंय का, याचं उत्तर आज आपल्याला मोदी आवडोत किंवा न आवडोत नकारार्थी येत आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे संजय राऊत फक्त काहीतरी वाक्य बोलतात आणि दिवसभर मीडियामध्ये त्याची चर्चा सुरू ठेवायचं श्रेय अत्यंत हुशारीने मिळवतात. या पलीकडे या चर्चेत आज तरी कोणत्याही प्रकारचा अर्थ वाटत नाही. पण मृणालिनीजी हे खरं नाही का की ज्यावेळी सत्तांतर पुन्हा झालं, मविया जाऊन जेव्हा सत्तांतर झालं आणि आश्चर्यकारकरित्या त्यावेळी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं, त्यावेळी असा एक मोठा भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस प्रेमी होताच की जेव्हा ते मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत होतं. अनेकदा जेव्हा या चर्चा सुरू होतात की आता पुढच्या वेळी देवेंद्र फडणवीस आता ते केंद्रात जाणार, आता पंतप्रधान पदाची त्यांची तयारी सुरू झालेली आहे, आता फायनान्स मिनिस्ट्री जाणार, ही चर्चा पेरणारे काही संजय राऊत नव्हते. हे मेसेजेस किंवा असं अबकी बारी म्हणणारी मंडळी सुद्धा आपल्याला माहिती आहेत की जी ज्यावेळी सागर बंगल्यावरती जाऊन रडली होती इथपर्यंत बातम्या आहेत. ही माणसं आहेतच की. प्रसन्नजी, मला असं वाटतं आपण दोन चुकीच्या गोष्टींची तुलना करतोय. 103 किंवा 104 आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री होणं हा विषय वेगळा आहे आणि पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत फडणवीस आहेत की नाहीत
हा विषय अजूनच वेगळा आहे. बरं. जसा फडणवीस पंतप्रधान व्हावेत असं महाराष्ट्रात वाटतं, तसं उत्तर प्रदेशात योगी व्हावेत असं वाटतं. अमित शहा यांनी 370 सारखा अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक निर्णय घेतला. नक्षलवादाचं आव्हान बिमोड करायला ते निघालेले आहेत. त्यांनी व्हावं असंही काहींना वाटतं. बरं. जी वेळच अजूनपर्यंत आली नाही त्या गोष्टीबद्दल चर्चा आपण किती करणार. आणि भारतीय जनता पक्षात काय होतंय याबाबत शिवसेनेनी किती बोलायचं हा वेगळा मुद्दा. पण मुळात मराठी माणसाचं अशा सगळ्या चर्चेनी नुकसान होतंय हे आपण का लक्षात घेत नाही. बरं. प्रमोद महाजन असतील, नितीन गडकरी असतील, शरद पवार असतील, असे कित्येक मोठे नेते पंतप्रधान होतील 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 करत आपण त्यांचं नुकसान केलं. देशामध्ये महाराष्ट्रातल्या जागा किती, तिथे आज भाजपचे लोक निवडून आलेले किती, या कोणत्याही गोष्टीवर विचार होत नाही. आज पत्रकार म्हणून माझा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एक उत्सुकतेने प्रश्न आहे की वक्फ बोर्डावर ते काय करणार आहेत. मोदींचा उत्तराधिकारी कोण, ते नक्की फडणवीस आहेत का, वेगळे मुद्दे ते हिंदुत्वाच्या बोटीत आहेत की नाही हा प्रश्नही कोणीतरी विचारावा. की संजय राऊत उद्या काय बोलणार याची वाट पाहिजे आहे ते सुषमा अंधारे यांनी सांगून टाकावं. मी हा प्रश्न पुढे घेऊन जाण्यापूर्वी मी विराग पाचपोर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जातोय नागपूरला. विरागजी, याच्यातला एक मुद्दा असा की देवेंद्र फडणवीसांचं नाव जेव्हा येतं ते संजय राऊत वगैरे सोडून द्या, पण एक उदाहरण असं सांगतो विश्लेषणाच्या अनुषंगाने. अटल बिहारी जेव्हा एका मताने पडले होते आणि त्यावेळी त्यांनी स्वतःची प्रतिमा फार महत्वाची मानली होती, त्यावेळी अशी चर्चा होती की हे सगळी चर्चा आहे, तुम्ही ती पूर्ण नाकारू शकता, पण संघाला ते आवडलं नव्हतं की पक्षाची सत्ता असणं आणि सत्तेद्वारे हस्तक्षेप करता येणं हे सोडून एका व्यक्तीच्या नैतिक देवाऱ्यामुळे सत्ता जात असेल तर ते मान्य नाही. सत्ता असायला हवी आपला उपक्रम राबवण्यासाठी, आयडिओलॉजी राबवण्यासाठी. आणि अशा वेळी त्यांना स्वप्रेमात मग्न असणारी किंवा स्वप्रतिमेची काळजी वाहणारा नव्हे तर अशी व्यक्ती हवी की जी व्यावहारिकदृष्ट्या संघाचा विचार पहिला ठेवेल. आणि त्या दृष्टीने तुलना करता देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींपेक्षा उजवे ठरतात का, असा माझा आपल्याला प्रश्न आहे. असा उजवा डावा असा काही विषय नाही आहे. भारतीय जनता पक्षामध्ये किंवा संघामध्ये जी काही मंडळी आहेत त्यांच्यासाठी देश प्रथम, नेशन फर्स्ट हाच विषय आहे. तो कुठलाही असला तरी त्याला राष्ट्र प्रथम याच्याशिवाय दुसरा विषय त्याच्यासमोर नाही. त्यामुळे राष्ट्रहितासाठी जे जे करणं आवश्यक आहे त्या सगळ्या निर्णयांच्या प्रक्रियेमधनं हे सगळे जण जात असतात, हे आपण पाहतोय. बरं. मला आणखीन एक मुद्दा असा मांडायचा या ठिकाणी की आपण सगळेजण कुठे ना कुठेतरी कुठल्या तरी आस्थापनेमध्ये नोकरी करतो. त्या नोकरी करण्याचं एक वय आहे, एक विशिष्ट वयापर्यंत आपण आलो की त्या आस्थापनेतनं आपण निवृत्त होतो. हा जगाचा नियम आहे. त्यामुळे पण सार्वजनिक जीवन हे असं आहे, सार्वजनिक आणि राजकीय जीवन असं आहे की जिथे रिटायरमेंट नाही आहे. त्यामुळे शरीर वाढत्या वयानुसार थकत जातं आणि त्यामुळे त्याच्यासाठी आवश्यक असणारं जे काही शारीरिक क्षमता पाहिजे त्या कमी होत जातात. अशा वेळेला त्या लोकांनी आपल्याहून स्वतःहून निर्णय घेऊन की मी याच्यापुढे काम करू शकणार नाही किंवा असं असेल त्याप्रमाणे त्यांनी आपले निर्णय घ्यावे. बरोबर आहे. नाहीतर मग उदाहरणार्थ अगदी गलित गात्र झालेल्या स्थितीमध्ये राहून काही उपयोग नसतो. अगदी बरोबर आहे. नानाजी देशमुखांनी असं उदाहरण आपल्या वागण्याने घालून दिलं. खरं आहे. 60व्या वर्षी ते सक्रिय राजकारणातनं निवृत्त झाले. त्यानंतर असा विषय आला. त्यामुळे 75 नंतर लोकांनी थांबून जावं का, तर ज्याच्या शारीरिक क्षमता चांगली आहे ते काम करतातच आहेत, ते काही थांबलेले नाही आहेत. पण ज्यांची शारीरिक क्षमता कमी झाली आणि सर्वसाधारणपणे होते वय वाढलं त्या लोकांसाठी म्हणून त्यांनी मग मार्गदर्शक मंडळामध्ये राहावं वगैरे असे विषय आले असतील. पण हा काही कुठे एक अलिखित असा नियम झालेला आहे बा. एक अच्छा, सर्वांनी 75 वर्ष हे वय आलं की आपलं रिटायरमेंट घ्यावं असं काही कुठे हे आलेलं नाही आहे. बरं. त्यामुळे ह्या विषयावरती कोणीतरी डायरेक्शन देईल की नाही आता तुम्ही 75 झाले, तुम्ही आता खाली बसा, असं काही व्हायचं नाही आहे. नाही पासपोर्टजी, विरागजी असं होत नाही ना. म्हणजे विरागजी हे तर स्वाभाविक आहे. नरेंद्र मोदींचा स्वतःचा एक औदा आहे, त्यांचं स्वतःचं स्थान महिमा आहे.
मग एक प्रस्थ आहे हे अमान्य कोणीच नाही करणार. त्यांना कोणी असं नाही म्हणणार 75 झाली आता बसा. पण शेवटी असं आहे की एक अपेक्षा नाही, पुढची, ते- कारण ते शेवटी करूही नये. राष्ट्राच्या पातळीला 10-10 वर्ष फार लहान आहे, त्याच्यामुळे पुढची पिढी सुद्धा आणावी लागते आणि ती आता स्वतः देवेंद्र फडणवीस 50च्या पुढे गेलेले आहेत. हा विचार बरोबर करून आहे. पुढचा काळ वगैरे विचार करावा लागतो. पण तुम्ही मांडलेला मुद्दा आणि नाना देशमुखांचं तुम्ही तुम्ही दिलेलं आता- उदाहरण अतिशय महत्वाचं आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा थोडासा विचार केला तर सर्व ठिकाणी नवीन रक्ताची माणसं आहेत असं दिसून येईल मेजॉरिटीने. बरं, पण त्यामुळे नवीन रक्ताला वाव मिळू नये असं कुठेच नाही आहे. अगदी बरोबर आहे. नवीन रक्ताला वाव मिळाला पाहिजे, हो. हेही बरोबर आहे, हे बरोबर आहे. त्यामुळे अशा पद्धतीने नवीन माणसं, कॅपेबल माणसं समोर यावी. विरागजी, हा तुमच्या निर्णय बोलण्यातून घेण्याचा घ्यायचा तो अधिकार संकेत आम्ही सर्वस्वीच्या घेतलेला पक्षाचा आहे. आहे. विरागजी, तुमच्या बोलण्यातून घ्यायचा तो संकेत संदेश आम्ही घेतलेला आहे. तुम्ही जे सांगताय ते नीट समजलेलं आहे. सुषमा अंधारेजी, तुमचं आता समाधान झालंय का? माझं समाधान व्हायला लागले, पण मला ना मृणालिनी ताईंच्या प्रश्नाला उत्तर देणं जास्त गरजेचं वाटते. द्या द्या. मृणालिनी ताईंच्या बोलण्यातनं त्यांनी स्वतःच उत्तर दिलेलं आहे. खरं तर त्या असं म्हणाल्या की नाही नाही, आपण मराठी माणसाचं नुकसान करत आहोत आणि अशा आपण त्यांनी काही नावं सांगितली. याचा अर्थ मृणालिनी ताई सुद्धा हे मान्य करतात की होय, महाराष्ट्रातून वारस जाणार आहे आणि त्या वारसदाराचं नाव देवेंद्र फडणवीस आहे, हे त्या मान्य करतायत. आणि त्यांची देवेंद्रजींबद्दलची जर काळजी बघितली तर देवेंद्रजींनी खरंच मृणालिनी ताईंचे सुद्धा आभार मानले पाहिजे की सी हाऊ पीपल आर केअरिंग अबाउट हिम. किती काळजी करतात लोक त्यांच्याबद्दल आणि त्यांनी जावं पंतप्रधान पदावर यासाठी किती प्रयत्न करतात. हा एक भाग. दुसरं असं की ब्रेकवर जायच्या आधी जे माझं बोलणं अर्धवट राहिलेलं होतं की जेव्हा महाराष्ट्रातनं वारसदार जाणार आहे असं म्हटलं, तेव्हा मृणालिनी ताई आपण ही गोष्ट का विसरताय की तेव्हा नितीन गडकरी साहेब अजिबात घाईघाईने सांगायला आले नाही, स्पष्टीकरण द्यायला आले नाही. विशेष ज्या विनोद तावडे साहेबांनी स्वतःची एक जागा, म्हणजे देवेंद्रजींनी एवढा त्रास दिल्यावर सुद्धा देवेंद्रजींच्या तावडीतनं सुटून तावडेंनी स्वतःचं अस्तित्व दिल्लीमध्ये तयार केलेलं आहे. पण त्या विनोद तावडेंनी सुद्धा स्पष्टीकरण देण्याची घाई केली नाही. पण देवेंद्रजींना मात्र ते स्पष्टीकरण देण्याची घाई करावी लागली आणि त्यांची टीम सुद्धा लगेच बावनकुळे, लगेच कोणी चित्रविचित्र लोक वगैरे सगळे लगेच घाईघाईने तयार झाले. मृणालिनी ताई, हे नजरेआड करता येणार नाही. तिसरा मुद्दा असा की त्या असं म्हणाल्या की संजय राऊत का बरं एवढं सगळं बोलतायत आणि मीडियाची ते स्पेस मिळवतात. बरं, मृणालिनी ताई, आपल्याला असं वाटतंय का की एबीपी माझा सारखा एवढा मोठा चॅनल इतका दुधखुळा असेल? एबीपी माझाच्या 0 अवरला एक प्रतिष्ठा आहे. या चॅनलची स्वतःची एक विश्वासार्हता आहे आणि असा चॅनल जेव्हा इतक्या महत्वाच्या विषयावर इतक्या गांभीर्याने चर्चा करतो, विशेष म्हणजे पॅनलिस्ट एक दुसऱ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतायत आणि कुणी कुणाच्या म्हणण्यात अजिबात ढवळाढवळ करत नाहीये, त्याला व्यत्यय सुद्धा आणत नाहीये, याचा अर्थ ही चर्चा किती गांभीर्यानं चालली आहे याचाही आपण विचार करावा. आता चौथी गोष्ट की राऊत साहेब काय बोलतात वगैरे, तर राऊत साहेब जेव्हा बोलतात त्यावेळेला ते अगदी सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्तमानपत्रांना आणि माध्यमांना ते एक लाईन देतात. दिवसभर ती लाईन चालते. आता पुन्हा मी आपल्या प्रश्नाकडे येते की वक्फ बोर्डावर काय ते ठरवावं त्यांनी. मी फक्त सुषमाजी, मी इथे मात्र तुम्हाला थांबवतोय. आत्ताच्या चर्चेची चौकट ही फक्त संजय राऊतांचं फडणवीस किंवा मोदींबद्दलचं विधान आहे. वक्फ हा आत्ताचा विषय नाही, तर मला बाकीच्यांना वेळ देता येणार नाही. तुम्ही माझी मर्यादा समजून घ्या. मी अगदी तुमची दिलगिरी व्यक्त करतो, पण मला इकडे तुम्हाला तोडावा लागेल, कारण तो वक्फ हा विषय नाहीये. मी तो घेणार सुद्धा नाही. नाही, मी हेच सांगायचा प्रयत्न करते की ही चौकट असताना सुद्धा त्या ज्या घाईघाईने तो विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत होत्या, याचाच अर्थ त्या सुद्धा किती देवेंद्रजींची काळजी करतायत. मला कौतुक करावं असं वाटतंय आणि त्यांचे आभार मानावे असं वाटतायत की या निमित्ताने का होईना त्यांनी आज आपलं स्टेटस डिस्क्लोज केलं. मला तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण पुन्हा त्या मूळ मुद्द्यावर येऊयात. मी आता सरिता कौशिक आणि मृणालिनी नानिवडेकरांकडे जाण्यापूर्वी मी पुन्हा एकदा मी येतो मृणालिनी, मी येतो तुमच्याकडे. मला शेवट तुम्हा दोघांवरच करायचा आहे. मी फक्त बाहेर एकदा नागपूरला जाऊन तुमच्याकडे येतो. मी काही हेतुवारोप केलेले आहेत, त्यामुळे मला त्याला ताबडतोब उत्तर बरं देण्याची द्या. मृणालिनीजी बोला. परवानगी द्यावी बोला मृणालिनीजी, बोला. एक तर कोणीही कोणाला दूध खुलं म्हणत नाही. आपण जरा ऐकून घ्या, म्हणजे आपल्याला नीट विषय समजू शकेल.
नाही, मी आदर संजय आहे राऊत एवढंच म्हटलं ताई. यांचं मी कौतुकच केलेलं आहे. संजय राऊत हे पत्रकार आहेत. दिवसभराचा अजेंडा ते प्रत्येक माध्यमाला देतात. ते तुमच्या उरलेल्या पक्षाला देखील एक मोठी लाईन देतात. याबद्दल ते अभिनंदनासच पात्र आहेत. समजलं असेल तुम्हाला. दुसरं असं, मी पत्रकार आहे, त्यामुळे मी प्रत्येक नेत्याच्या गुणांचं आणि अवगुणांचं योग्य ते विश्लेषण करते. आपण हसू नका, आपण जरा गांभीर्याने घ्या. एखादं ते मी खूप जर गांभीर्याने घेते. महाराष्ट्राच्या प्रगतीला साजेसं नेतृत्व क्षमतेने पुढे घेणार असेल तर त्याचं कौतुक करायलाच हवं. ते देवेंद्र फडणवीस अगदी. असतील किंवा शरद पवार साहेब असतील किंवा नितीन गडकरी असतील. त्यामुळे त्यांनी अहो, मी तर पत्रकारांना म्हणते ते त्यांनी अमक्याची देशाचं बाजू प्रतिनिधित्व घेत आहेत करावं. असं म्हणणं टाळावं. शिवसेनेनी हे बरेचदा करून पाहिलं. हे संजय राऊत देखील करत नाहीत. सुषमा अंधारेंनी जरा ते समजून पाहावं. ठीक आहे, मला असं मी मला आवाहन मी करते. दोघांचे मुद्दे घेतलेले आहेत. मला दुसरं वेळ फक्त असं- पाळावी लागेल, कारण नाही तर अन्यथा मी दुसरं चॅनलच्या असं- ज्या संपादिका आहेत त्यांचंच मत घेणार नाही, असं विचित्र परिस्थिती उद्भवेल. असं नको व्हायला. माझ्यावरती अशी परिस्थिती न यायला मी 2 शेवटच्या कमेंट घेणार आहेत. एक मी घेणार पहिल्यांदा जे मुस्लिम राष्ट्र विचार मंचाचे आहेत पासपोर्ट, त्यांच्याकडे. पासपोर्टजी, मला जाता जाता हा प्रश्न विचारायचा आहे. या अशा परिस्थितीमध्ये खरंच म्हणजे 2029 किंवा 75 असेल किंवा नसेल, पण खरंच यापुढे असा विचार होऊ शकतो, अशी काही नावं समोर आहेत? संघ गडकरींचा विचार करतो का, योगींचा करतो का, शहांचा करतो किंवा फडणवीसांचा करतो का? भाजपच्या मनात काय चाललंय, काय सांगू शकाल? भाजपच्या कुठल्या नेत्याला वर आणायचं हा विचार तर भाजपाने करायचा आहे, संघाने नाही. संघाच्या एकूण स्कीम ऑफ थिंग्समध्ये बरं, प्रत्येक पक्षाला, प्रत्येक संस्थेला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे निर्णय घेण्याचं. बरं, त्यामुळे त्यांच्या संबंधीचे जे निर्णय आहेत ते त्या पक्षांनी, त्या कार्यकारिणींनी, त्या संस्थेने घ्यायचे आहेत. संघ आपले निर्णय घेतो. या सगळ्या संस्थांमध्ये आणि संघामध्ये एक समन्वय आहे, एवढाच काय तो त्याचा उद्देश आहे समन्वयाचा. बाकी जे असे निर्णय घ्यायचे असतात धोरणात्मक, ते सर्व निर्णय ते पक्ष, त्या संस्था आपले घेतात. ठीक आहे. मी त्यामुळे सरिता संघ कौशिक कुठे यांच्याकडे dictate जातो. करतो, सरिताजी, ह्याला हे सगळं जे नेमा, प्रकरण त्याला घडलेलं आहे हे असं केवळ काही होतं. कपातलं वादळ ठरणार की भविष्यातल्या वादळाची पूर्व सूचना आहे की पुढच्या काही काळात काय वाढून ठेवलेलं आहे? प्रसन्न, मला वाटतं एकतर सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे आणि जो अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने इथे मांडला तो हाच आहे की जे भाजपातील लोकांना सुद्धा माहिती नाही ते आज संजय राऊतांना माहिती असण्याची फारशी गरज नाही. पण मग प्रश्न हा येतो की संजय राऊतांनी जे काही लिहिलं त्यावर आपण ही आजची चर्चा का करतोय? तर मला वाटतं त्यातून एक महत्त्वाचा मुद्दा जो समोर आलेला आहे तो हा आहे की कुठेतरी, कधीतरी, आणि कधीतरी नाही तर अनेक वेळेला 75 म्हणजेच एक विशिष्ट वय झाल्यावर, अगदी 75 म्हणजे 75वीचा वाढदिवस जरी नसला तरी एका विशिष्ट वयानंतर नेत्यांनी पायउतार व्हावं, त्यांच्या जागी कोणीतरी दुसरी नवीन दमाची मंडळी यावी, हा थॉट, हा विचार भाजपात संघाकडून आलेला आहे आणि त्याचं पालन होताना आपण पाहिलेलं आहे. आता महत्त्वाचा भाग हा आहे की संजय राऊतांनी त्यात काय राजकारण साध्य करण्याचा प्रयत्न केला हा भाग आपण जरी एक वेळ बाजूला ठेवलं तरी विषय हा आहे की मोदींची 75वी येते. स्वतः मोहन भागवतांची सुद्धा 75वी त्यांच्याबरोबरच आहे. ते दोघंही समवयस्क आहे. संघाची 100वी आहे. आता ह्या येणाऱ्या काळात भाजपाची मंडळी सातत्यानं सांगतात की 29ची निवडणूक सुद्धा आम्ही मोदींच्या बरोबरच लढणार. हे त्यांचं ठरलेलं असेल, नसेल ठरलं, किंवा मोदींच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय समोर नाहीच असं मृणालनी म्हटलं तेही योग्य आहे. पण तरीही उद्या मोहन भागवतांनी जर आपलं पद सोडलं, जे ह्या आधीच्या सरसंघ चालकांनी केलं, खरं तर सरसंघ चालक हे अजन्म असतात, पण तरीही आपलं वय, आपली तब्येत पाहता सरसंघ चालकांनी ही भूमिका याआधी घेतली आहे. ही भूमिका मोहन भागवतांनी मांडली आहे. आता जर त्यांनी स्वतः असं केलं तर हा दबाव मोदींवर येणार का? या आधी अडवाणींसारखी नेते असो, सुमित्रा महाजनांसारखी नेते असो, जे नेते मंडळी आज कुठंतरी वयामुळे किंवा मागे पडली, मागे राहिली, त्यांना परत निवडणूक लढण्याचा जी संधी दिल्या गेली नाही, त्यामुळे आता मोदी स्वतः काय करतील
हा पण प्रश्न बरोबर. नक्कीच उत्सुकतेचा आहे. आज मोदींना पर्याय नक्कीच नाही आणि अनेक लोक पुढे येतीलच. शेवटी कधीतरी मोदी पर्व संपणार, आत्ता नाही, 29 नाही, त्याच्या पुढे नाही, असं जरी म्हटलं तरी शेवटी बरीच मंडळी लाईनमध्ये भाजपात आहे. त्यामुळे जो शेवट मी हेच करीन की येणाऱ्या वादळाचं सूचक आहे का, तर ते काळच सांगू शकेल. प्रसन्न. कार्यक्रमाच्या शेवटी जशी 75 मोदींची आहे, सरसंघचालकांची आहे, तशी भाजपची सुद्धा 75. भाजपही 75 वर्ष पूर्ण करतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थित्यंतराचा काळ आहे. आता एक मात्र नक्की आहे, जर का होणार असेल, भाजप विचार करणार असेल देवेंद्र फडणवीसांचा, तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा आत्ताच त्यांना आहे. कारण मराठी पंतप्रधान असेल तर पाठिंबा ही जाहीर त्यांची भूमिका नेहमी राहिलेली आहे. त्यांनी राष्ट्रपतींना पण पाठिंबा दिला होता प्रतिभाताई पाटलांना तेव्हा. त्यामुळे किमान तेवढा पाठिंबा तर किमान महाराष्ट्रातला नक्की. हे काय कमी आहे का एक पॉझिटिव्ह नोट वरती चर्चा संपवण्यासाठी? आपला शेवटचा आता प्रश्न राहिलेला आहे. तो प्रश्नाचं उत्तर जे तुम्ही दिलेलं आहे ते काय आहे ते पाहण्यासाठी जाऊयात माझा पोल सेंटरला. आपला प्रश्न काय होता आणि त्याला कसा प्रतिसाद आलेला आहे? प्रश्न होता आपला, मोदींचे वारसदार म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करून ठाकरे गट त्यांच्यासाठी अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय का? 20,000 प्रतिक्रिया आलेल्या आहेत. 64% म्हणतायत होय अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, 36% म्हणतायत नाही. आता याचा भाजप कसा विचार करणार, तो भाजपचा मुद्दा आहे. आपण मात्र इथे थांबायचंय. उद्या पुन्हा वेगळ्या विषयासह 0 ओव्हरची चर्चा अशी सुरू राहील. माझ्यासोबत एबीपी माझावर पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.